नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपला गहू 35 ते 40 दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला इथे फवारणी करायची आहे। तर आपण जेव्हा तणनाशकाची फवारणी करतो मित्रांनो, तर आपल्याला 5 ते 6 दिवसामध्ये जे गव्हात पानं आहे तर ती पिवळी झालेली दिसते आणि तिथे आपल्या गव्हाची वाढ सुद्धा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते। तर आपण तिथे खताचं नियोजन सुद्धा करता मित्रांनो, युरिया सुद्धा देता, तरी आपला तिथे गहू हिरवा येतो मित्रांनो आणि आपली वाढ पण थोड्या प्रमाणात होते, पाहिजे तशी होत नाही तणनाशकाची फवारणी केल्यामुळे। तर आपल्याला तिथे एक फवारणी सुद्धा चांगल्या प्रकारे घ्यायची आहे, जेणेकरून आपली वाढ चांगली होण्यासाठी जे आपला गहू थांबलेला आहे तर ती पूर्णपणे त्याची चांगली वाढ होते। तर तिथे आपल्याला एक टॉनिकचं नियोजन करायचं आहे। तर आपल्याला प्रतिपंप बायोटाविक्स 25 ते 30 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे। जे आपला गहू किती पण पिवळा झालेला असो मित्रांनो, ते पूर्णपणे आपल्याला तिथे 5 ते 6 दिवसामध्ये हिरवा झालेला दिसेल आणि वाढ पण एवढी जोमदार झालेली दिसेल मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात। कारण माझा पण गेल्या वर्षी मित्रांनो गहू आहे ना, फवारणी केल्यानंतर तणनाशकाची गहू पण पूर्णपणे पिवळा पडलेला दिसला होता। तर मित्रांनो तिथे बायोटाविक्स फवारणी केल्यानंतर मित्रांनो 8 दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट आला मित्रांनो, वाढ अशी जोमदार झाली होती मित्रांनो तिथे आपल्याला। तर त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे मित्रांनो। तर आपल्या इथं बायोटाविक्स आणि त्यासोबत बुरशीनाशकची सुद्धा घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला तांबडा रोग नियंत्रणासाठी आपल्याला तिथे साप किंवा रोको तर प्रतिपंप 40 किंवा 50 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे नियंत्रित होण्यासाठी। तर आपली वाढ जी आहे तर जोमदार होतो तांबड्या रोग नियंत्रणासाठी आणि टॉनिकमुळे आपली वाढ पण जोमात होते। तर मित्रांनो एकदम स्वस्तातला औषध आहे मित्रांनो, जास्त खर्च लागत नाही। तर लवकरात लवकर तुम्ही पण नियोजन करून घ्या। लेट जर नियोजन करसाल मित्रांनो तर आपल्या तिथं उत्पन्न भरपूर मोठ्या प्रमाणात घटलेले दिसेल। तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।